बीड जिल्ह्यातला दुष्काळ दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे। उन्हाची तीव्रताही तेवढीच आहे आणि त्याच्यात आर्द्रता वाढलेली आहे, त्यामुळे वातावरणातही बदल झाले आणि अशा किर उन्हामध्ये अशा पद्धतीने जे महिला आहेत ते रस्त्यावरती टँकर आल्यानंतर येतात, अशा पद्धतीने त्यांना लाईन लावावं लागतं। दुर्दैव म्हणावं लागेल, बीड मधले हे सौंदाना गाव आहे। गावाची लोकसंख्या 1400 इतकी आहे, मात्र केवळ 10,000 लिटर असलेला हा जो टँकर आहे तो त्या गावाला दिलेला आहे। एका प्रकारे जर पाहिलं तर या गावाची क्रूर थट्टा प्रशासनाने केली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। विशेष म्हणजे हा टँकर देखील गळका आहे। 10,000 लिटरचा हा टँकर आहे, त्यामध्ये जवळपास 7,000 ते 7,500 लिटर पाणी जे आहे ते गावामध्ये पोहोचतं आणि इथं आल्यानंतर महिला ज्या आहेत अशा उन्हामध्ये हातात हांडे घागरी घेऊन थेंबर पाण्याची वाट पाहत या ठिकाणी उभं राहतात। टँकर कधी येईल भरोसा नाही, कारण सकाळी 7 वाजताचा टँकरचा वेळ होता, मात्र साधारणतः 3 ते 4 तास उशिराने या ठिकाणी टँकर आलेला आहे। बातचीत करण्याचा प्रयत्न करते, काही महिला आहेत। तुम्ही पाणी देता यांना? हो, आम्ही पाणी देतो यांना। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या गावाची एकूण लोकसंख्या 1428 आहे आणि या गावाला शासनाच्या नियमाप्रमाणे या गावाला पाणी यायला पाहिजे 28,480 लिटर, परंतु इथं 10,000 लिटरची टाकी आहे। दिवसात फक्त 2च खेपा केल्या जातात, म्हणजे फक्त 20,000 पाणी दिलं जातं, 20,000 लिटर, आणि त्याच्यातून भरल्यापासून गावात येईपर्यंत 1,000 लिटर वायाला जातं आणि ते गेल्याच्या नंतर फक्त 18,000 लिटरच पाणी गावाला भेटतं। बाकीचं जे उर्वरित पाणी आहे तेवढं गावाला पाणी कमी पडतं आणि या गावामध्ये घराघरागणिक शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय केला जातो आणि त्या प्रत्येक घरागणिक जर सरासरी जर काढली तर 8 ते 10 जनावरे एका घरामध्ये आहेत। माझ्यासोबत काही माता माऊली आहेत, कारण खरं तर पाण्याची टंचाई काय आहे, पाणी काय आहे तुमच्याशिवाय कोणाला समजणार नाही। किती लागतं पाणी साधारणतः? बरंच 1,000 लिटर लागतं आम्हाला, जनावरांना त्यांना आम्हाला वापरायला प्यायला। तर 8 दिवसाला टँकर येते, रोज काय येत नाही पाणी आम्हाला, 8 दिवसाला येते। मग आता हे पाणी पुरतं? जनावरांना किती देता तुम्ही, किती वापरता? नाही पुरत आम्हाला हे पाणी, काही विकत वापरतो, काही टँकरचं, काही घरचं बोरचं। विदारक परिस्थिती आहे, हातात अवघड होतो हंडा तरी पण तुम्ही खाली ठेवू शकता। कसं पाण्याची काय दुर्भिक्षता आहे इथं? पाणीच नाही इथं, म्हणजे पूर्ण पाणी संपवतोय, विकत घेतो, तरी पण असं लांब पाण्याला टिपे घेऊन जातो, तरी टँकर 8 दिवसाला 10 दिवसाला येतय। तर म्हणजे टँकर सारखं म्हणजे 2-4 दिवसाला आल्याच्या नंतर लांब जायची गरज नाही, लय मोठे जनावर आहेत। विदारक परिस्थिती आहे सौंदाना या गावातली। माझ्यासोबत आणखीन काही माता माऊली आहेत। पाण्यासाठी कुठे कुठे जावं लागतं? पाण्यासाठी खूप लांब जावं लागतं, असं हांडीने त्यांनी पाणी आणावं लागतं, घागरीनं। उन्हात असं माणसांना पण बैलगाडीनं काही पाणी आणावं लागतं। पाण्याची खूप सध्या म्हणजे टंचाई चालू आहे, पाणी सध्या खूप म्हणजे जास्त टंचाई चालू आहे, खूप परेशानी पाणी आणण्यासाठी। बिलकुल बीड मधला हा खरं तर विदारक सत्य आहे असं म्हणलं तरी वावगा वाटणार नाही। हा टँकर आहे, या महिला आहेत आणि ऊन डोक्यावरती आहे। कदाचित काही माता माऊलींच्या पायात देखील चप्पल देखील नाही, अशा तीव्र उन्हामध्ये या ठिकाणी पाणी भरताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत त्यांची आर्त हाक एवढीच आहे की आम्हाला पाणी वाढवून द्यावं, जेणेकरून गुरं असतील, लहान लेकरं असतील, बालकं असतील आणि त्यांची जी दैनंदिन दिनचर्या आहे ते चालली पाहिजे, अशीच आर्त हाक जी आहे इथल्या सौंदाण्याच्या आता महिला भगिनी करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, सौंदाना, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।